विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. त्यानंतर आपण प्रकरण 3 पाहत आहोत. मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन पार्ट 1 मध्ये आपण मानवी वस्तीबद्दल माहिती घेतला. आता भूमी उपयोजन किंवा भूमीचे काही उपयोग आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊयात. हा पार्ट 2 आहे, पण व्हिडिओचा पार्ट 2च होतील, हे लक्षात ठेवा. भूमी उपयोजन पाहूयात आपण. मागच्या वेळेस आपण जे काही मानवी वस्ती आहे यावर सर्व सविस्तरप्रमाणे चर्चा केली होती. तुम्ही बुक समोर ठेवू शकता, कारण मी PDF स्क्रीन शेअर करू शकत नाही. त्यानंतर आपण पाहूयात बुक समोर ठेवा, पान नंबर 25 आहे. पहा मी भूमी उपयोजन पाहूयात आपण. भूमी उपयोजनामध्ये पहिलाच आहे या ठिकाणी करून पहा. हे कृती मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण यामध्ये खूप गुंतागुंतीची जाळे आहेत. पहा, कारण या ठिकाणी एखाद्या गावाचा किंवा शहराचा नकाशा मिळवायचा आहे आणि तो एक मोठा प्रिंट काढायचा आहे. त्यामुळे मोबाईलवर ते चांगल्या पद्धतीने दिसत देखील नाही आणि कलर भरल्यावर देखील ते चांगल्या मी प्रयत्न केले तरी देखील हा यशस्वी ठरला. पहा, तुम्ही वाटल्यास करू शकता, कारण मी आपल्या आपल्या स्क्रीनवर त्या ठिकाणी एवढा मोठा पेज मी शेअर करू शकत नाही. त्यामुळे हे फक्त काय करायचं आहे, गुगल अर्थ हे एक ॲप आहे, त्या ठिकाणी जाऊन एखाद्या शहराचं किंवा कॉलेजचं किंवा एखाद्या छोट्याशा भागाचा किंवा तुम्ही जे काय राहता त्या ठिकाणचं जरी नकाशा घेतला तरी चालेल. नकाशा घ्या आणि खाली त्या नकाशाचं एक मोठं प्रिंट काढा. मोठं प्रिंट काढल्यावर त्या ठिकाणी जे काही भूमी उपयोजनामधील या ठिकाणी जो काही तक्ता आहे त्याप्रमाणे रंगवा आणि कलर रंगवल्यावर ते त्या ठिकाणी तुम्ही शाळेत साजरा करू शकता. म्हणजे तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारे होऊ शकेल, त्यासाठी सांगितलं. आणि शाळेत देखील तुमचा देखील कौतुक होईल अशी मी अपेक्षा करतो. हे गोष्ट तुम्ही केलात तर वाटल्यास याच्यावर व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलात तर मी याच्यावर देखील त्याचा बनवण्याचा किंवा ते पूर्ण प्रोसेसचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. पहा, त्यानंतर पाहूयात आपण भौगोलिक स्पष्टीकरण. निरीक्षणातून तुमच्या असे लक्षात आले असेल की तुमच्या परिसरातील जमिनीचा वापर विविध पद्धतीने केला जातो. आता या ठिकाणी भूमी उपयोजन दिले आहे, त्यावरती जरा एक नजर फिरवा तुम्ही. ओके, फिरवला. त्या ठिकाणी जे काही उपयोग आहेत ते भूमी उपयोजन आहेत. पहा, त्यानंतर पाहूयात भूमी म्हणजे जे काही तुमचं जमीन आहे किंवा तुमचा काही भूप्रदेश आहे त्या ठिकाणी कोणकोणते उपयोग केले जातात ते या ठिकाणी दिले, त्यालाच भूमी उपयोजन म्हणतात. पहा, नदी, झाडे ही नैसर्गिकरित्या जमीन व्यापतात, म्हणजे जे काही नैसर्गिकरित्या आहे पहा त्याला आपण भूमी उपयोजन म्हणू शकत नाही. पहा, कारण ते नैसर्गिकरित्या आहे. तर रस्ते, इमारती या मानवाकडून जमिनीवर बांधल्या जातात. हे जे काही गोष्टी आहेत, रस्ते, इमारती हे मानवाकडून, तर नदी आणि झाडे हे निसर्गाकडून या भूमी उपयोजना केले जातात. पहा, आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळी जमीन वापरली जाते. म्हणजे जमीन ही वापरली जाते. आपण देखील एक घर बांधत वगैरे असताना त्यावेळेस त्या ठिकाणी जमिनीचा वापर होतच असतो. मानव भूमीचा वापर निवास, व्यवसाय, उत्पादन, मनोरंजन इत्यादीसाठी करतो. त्या ठिकाणी वापर आपण पुढे पाहणारच आहोत सर्वेप्रमाणे. आता तुम्ही देखील निवासासाठी किंवा एखाद्या व्यवसायासाठी किंवा शेतीसाठी, उत्पादनासाठी, त्यानंतर मनोरंजन या गोष्टी देखील तुम्ही वापरत असताल. त्या गोष्टीचा वापर करत असताना तुम्ही लक्षात ठेवू शकता की हे एक भूमी उपयोजनाचा भाग आहे. आता वर्गीकरण पाहूयात. भूमी उपयोजनाचे वर्गीकरण या ठिकाणी दिलं आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे आहे. म्हणजे या ठिकाणी मागच्या वेळेस आपण ग्रामीण आणि नागरी या दोन्ही गोष्टीचा मानवी वस्तीमध्ये कंबाईन करून अभ्यास केला. त्याचप्रमाणे भूमी उपयोजनामध्ये नागरी आणि ग्रामीण किंवा शहरी आणि गावी असं तुम्ही वाटल्यास लक्षात ठेवू शकता. ओके, लक्षात राहण्यासाठी तुम्हाला सांगितलं. या गोष्टी अशा लिहू नका पेपरमध्ये. या दोन्हीचा आपण विस्ताराने भूमी उपयोजन कसे केले जाते याबद्दल माहिती घेऊयात. ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते, हे तुमच्या लक्षात आले असेल. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जसे वापरले जातात त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये वापरले जाणारे काही भूमी उपयोजन नाही. ग्रामीण भागामध्ये उत्पादनासाठी जास्त वापरेल जमीन आणि शहरी भागामध्ये वस्त्या निर्मिती करण्यासाठी जास्त जमीन वापरेल. पहा, असे काही अभ्यास असे तुमच्या देखील लक्षात आले असेल. पहा, ग्रामीण भागात भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडीत असतो, तर शहरातील भूमी उपयोजन निवास आणि विविध व्यवसायांशी निगडीत असतो. आताच म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी दिले. पहा, भूमी अभिलेख कार्यालयातील भूमी उपयोजनाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले. भूमिलेख हे एक कार्यालय वाढल्यास जिल्हा परिषदला वगैरे तुम्ही भेट दिला असेल तर त्या ठिकाणी कार्यालय हे पाहिलं असेल भूमी अभिलेख म्हणून.
त्यानंतर ग्रामीण भूमी उपयोजन आणि शहरी भूमी उपयोजन या ठिकाणी तुलनात्मक वाटल्यास तुम्ही एक तक्ता वगैरे बनवून त्या ठिकाणी लिहू शकता. आता पहिला ग्रामीण भूमी उपयोजन पाहूयात. आता ग्रामीणमध्ये कशा प्रकारे जमिनीचा वापर केला जातो, तुमच्या शब्दात मी सांगितलं असं. आता कसा केला जातो त्यातला आठ प्रकारे वापर केला जातो ते पाहूयात आपण. 8 प्रकारे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त वेळा देखील काही वेळा असू शकते. त्याच्यातील हे भूमी अभिलेख कार्यालयातून दिलेस माहिती आहे. पहिला आहे वन म्हणजे जे काही झाडे वगैरे आहेत ते वनाखालील क्षेत्र असतात. दुसरा आहे बिगर शेती म्हणजे त्या ठिकाणी पाहूयात वस्ती, पायाभूत सुविधामध्ये रस्ते, कालवे हे लक्षात असू द्या. काही वेळेस अन्न, वस्त्र हे देखील असतात. पायाभूत सुविधा हे देखील आहेत. उद्योग, दुकाने इत्यादींचा समावेश या वर्गात होतो. द्वितीय व तृतीय व्यवसायात होणाऱ्या वृद्धीनुसार या श्रेणीत उपयोगात वाढ होते. आता जे काही उद्योग आहेत द्वितीय आणि तृतीय ह्या उद्योग माहिती असतील तुम्हाला किंवा उद्योगधंदे असे देखील लक्षात ठेवले तरी चालतील. ओसाड किंवा नापीक म्हणतो त्याला आपण. अनुत्पादक भूमी, आता याच्यातील अनुत्पादक म्हणजे ज्या ठिकाणी उत्पादन वगैरे घेतले जात नाही. उच्च सकल डोंगराळ भूमी म्हणजे उंच डोंगरावर आपण शेती करू शकत नाही. उतार मंद असल्या ठिकाणी करू शकतो, कारण त्या ठिकाणी चहाची वगैरे शेती होऊ शकते आणि त्याच्यासाठी देखील जो काही हवामान प्रदेश आहे तो देखील महत्त्वाचा असतो. ओसाड वाळवंट देखील होऊ शकत नाही, त्या ठिकाणी नापीक येऊ शकते. गळीयुक्त भूमी, गळी म्हणजे माहिती असेल तुम्ही 10वीच्या किंवा 11वीच्या भूगोलामध्ये पाहिला असेल. यांचा समावेश ओसाड किंवा अनुत्पादक वर्गात होतो. जी भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून आणता येत नाही अशी भूमी, म्हणजे एखादी कोणतेही तंत्र वापरून त्या ठिकाणी कृषी व्यवसाय चालत नाही त्याला नापीक असे म्हणतात किंवा अनुत्पादक भूमी असे म्हणतात. आता कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन, आता तुम्ही देखील तुमच्या गावाला वगैरे गेला असेल तर त्या ठिकाणी गावातल्या लोकांना विचारू शकता किंवा तुमच्या वडिलांना किंवा तुमच्या कोणीतरी त्या ठिकाणी गेलात त्यांना विचारू शकता ती चराऊ जमीन किंवा गायरान जमीन कशाला म्हणतात, ते कुठे आहे. तुम्ही वाटल्यास त्या ठिकाणी भेट देखील देऊ शकता. गायरान म्हणजे त्या ठिकाणी जे काही जमीन आहे ते पिकासाठी नसतं ते चरण्यासाठी असतं किंवा राखीव असतात काही वेळेस. गायरान किंवा कायम चराऊ जमीन ही प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते. म्हणजे त्या ठिकाणी मालकी जी काही असते शासनाच्या किंवा ग्रामपंचायतीचं असू शकतं. अशी जमीन फारच थोड्या प्रमाणात खाजगी मालकीची असू शकते, म्हणजे खाजगी देखील असू शकते काही वेळेस. ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन ही पंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे साधन आहे. म्हणजे काही पंचायत आहे ते देखील सार्वजनिक क्षेत्रामध्ये देखील आढळते. त्यानंतर किरकोळ वृक्ष, पीक व वनराई जमीन निव्वळ लागवडीखाली नसलेली, म्हणजे जे काही लागवड आहे त्यासाठी आपण घेत नाही यांचा या ठिकाणी समावेश होतो. यात निव्वळ लागवडीखालील क्षेत्रांचा समावेश नसतो. फळबागा व फळझाडाखालील क्षेत्रांचा यात समावेश होतो. म्हणजे काही वेळेस आंब्यांचं फळ असतो किंवा आंब्यांची झाडे देखील असतात, तो त्याचा भूमिपूजन होतो का नाही, तर त्या ठिकाणी आंबे हे देखील पिकवले जातात, म्हणजे ते देखील त्या ठिकाणी व्यापार होत असतो त्याचा देखील. या क्षेत्रात बहुतेक जमीन खाजगी मालकीची असते, म्हणजे या ठिकाणी खाजगी मालक असतात किंवा त्या ठिकाणी शेतकरी असू शकतात. पिकाऊ अनुत्पादक जमीन 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीक असलेली कोणतीही जमीन लागवडीखाली न आलेली या प्रकारात मोडते. म्हणजे एखादी जमीन 5 वर्षापेक्षा जास्त वापरात घेतली जात नाही किंवा घेतलेली नाही त्याला आपण असे म्हणू शकतो. काय पिकाऊ अनुत्पादक जमीन ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून तिची गुणवत्ता वाढवून लागवडीखाली आणता येते, म्हणजे त्याचे रूपांतर लागवडीखाली देखील आणू शकते ते देखील जमीन असतात. त्यानंतर चालू पडजमीन पाहूयात. 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन. आता वरती जो काही दिलं आहे त्याच्या आणि त्याच्या खालच्या काळामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. जमिनीला जाणीवपूर्वक पट ठेवण्याची शेती पद्धतीमुळे या क्षेत्रात निर्मिती होते. पट ठेवलेल्या काळात जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनते किंवा तिला सुपीकता प्राप्त होते. म्हणजे 1 वर्ष त्याला ठेवल्यावर देखील काही वेळेस ते नैसर्गिकरित्या चांगल्या प्रकारे जमीन देखील होऊ शकते. त्याला चालू पडजमीन असे म्हणतात. त्यानंतर 8वा पाहूयात चालू पडशिवायची पडजमीन. ही सुद्धा लागवडी योग्य जमीन असते, जी जमीन 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीक राहते.
ती या प्रकारात मोडते. आता हे काळ तुम्ही लक्षात ठेवा, त्याप्रमाणे हे सर्व तिन्ही गोष्टी लक्षात राहतील तुम्हाला. चालू पड शिवायची पड जमीन. तथापि कोणतीही लागवडीयोग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती लागवडीयोग्य किंवा अनुत्पादक वर्गात या वर्गात मोडते. म्हणजे काही वेळेस जास्त काळ जो काही आहे तो त्या ठिकाणी पडीक पडल्यास त्या ठिकाणी अनुत्पादक जमीन किंवा पिकाऊ जमीन असे म्हणतात त्याला. त्यानंतर पाहूयात निव्वळ लागवडीखालील जमीन. म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी उत्पादन घेतले जाते त्याला त्या ठिकाणी निव्वळ लागवडीखालील जमीन म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी लागवडी होत असते किंवा त्या ठिकाणी पीक उत्पादन घेतले जाते. प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखालील क्षेत्र पहा. त्यानंतर पाहूयात नागरी भूमी उपयोजन. आता वरील सर्व गोष्टी समजल्या असतील तुम्हाला. ग्रामीण भागातील जे काही तिन्ही गोष्टी होत्या. आता नागरी म्हणजे तुमच्या शहरी भागातील किंवा तुमच्या विद्यालय महाविद्यालय येथील याच्यात मोडतात ते पाहूयात. त्याच्यातील पहिला आहे निवासी क्षेत्र. म्हणजे तुम्ही जाता आता शहरी भागामध्ये निवासी क्षेत्र हे मुख्य आणि महत्त्वाचं आहे, कारण सर्वजण निवासासाठी या ठिकाणी गेलेले असतात. त्या ठिकाणी शेती वगैरे करण्यासाठी कमी लोक गेलेले असतात पहा. त्यानंतर या ठिकाणी पाहूयात निवासी क्षेत्र माणसाने स्वतःच्या निवासासाठी बांधकाम केलेले क्षेत्र, त्याला भूमी आच्छादन देखील म्हणतात पहा. त्यानंतर औद्योगिक क्षेत्र म्हणजे त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग असतील त्याला औद्योगिक क्षेत्र म्हणतात. अशी जमीन जेथे कोणत्या न कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते त्याला भूमी आच्छादन त्याला देखील म्हणतात. तेथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात. म्हणजे उदाहरणार्थ कामगार वगैरे तुम्ही पाहिलं असेल, उदाहरणार्थ NTPC MIDC असले. तिसरा पाहूयात संस्थात्मक क्षेत्र. आता तुमची शाळा या ठिकाणी आल्या पहा. शाळा किंवा विद्यालय, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मुख्य कार्यालय, छावणी इत्यादी कार्यासाठी व्यापलेले जमीन. या जमिनीचा वापर वरील कार्यासाठी केला जातो. या ठिकाणी छावणी हा शब्द मागच्या व्हिडिओमध्ये मी चर्चेत आणला होता पहा. हा संस्थात्मक क्षेत्रामध्ये येतो पहा. म्हणजे या ठिकाणी जे काही सर्व क्षेत्रे ते संस्थामध्ये मोडतात, त्यामुळे त्या ठिकाणी संस्थात्मक क्षेत्रे म्हणतात. आता मनोरंजनाखालील क्षेत्र म्हणजे तुमचे जे काही बाग मैदान वगैरे आहेत ते पाहूयात आपण. नागरिकांच्या मनोरंजनासाठी साधने उपलब्ध असलेली जमीन जेथे नागरिक मनोरंजन किंवा करमणुकीसाठी जातात. आता तुम्ही देखील गार्डनमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला जात असता किंवा संध्याकाळी वगैरे जात असता, त्या ठिकाणी त्या क्षेत्राला काय म्हणतात तर मनोरंजनाखालील क्षेत्र असे म्हणतात. उदाहरण त्या ठिकाणी दिले आहे खेळाचे मैदान, बाग, सिनेमागृह किंवा ग्राउंड तुम्ही म्हणू शकता त्यावेळेस, किंवा नाट्यगृह. अशाच प्रकारे त्याला वाहतूक पाहूयात आपण पाचवा. या जागेचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होतो. रस्ते असेल, वाहतूक या ठिकाणी मोडतो पहा. यामध्ये विमानतळ, रेल्वे स्थानक, रस्ते, नैसर्गिक बंदरे, लोहमार्ग इत्यादींचा समावेश होतो. विमानतळ हा देखील एक वाहतुकीचा भाग आहे पहा. रेल्वे माहिती असेल तुम्हाला, रस्ते, नैसर्गिक बंदरे, लोहमार्ग या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत वाटतं. हे सर्व जे काही क्षेत्र आहेत ते वाहतूक क्षेत्रामध्ये आढळतात पहा. त्यानंतर व्यापारी क्षेत्र पाहूयात. आता तुम्ही मार्केट हा नाव ऐकलं असेल किंवा बाजार, या सर्व गोष्टी व्यापारी क्षेत्रामध्ये मोडतात पहा. नागरी क्षेत्र ज्या जमिनीचा पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होत असते त्याला असे क्षेत्र, जे त्या ठिकाणी दैनंदिन विक्री किंवा देवाणघेवाण होत असते त्या ठिकाणी व्यापारी क्षेत्र आढळतात पहा. हे क्षेत्र निवासी क्षेत्रातही आढळते, म्हणजे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी देखील काही वेळेस आढळते पहा. काही ठिकाणी मात्र असे क्षेत्र विविध प्रकारच्या माल मिळण्याच्या दृष्टीने एका ठिकाणी केंद्रित झालेले आढळतात. आता म्हणजे एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणी माल मिळते तर त्या ठिकाणी जे काही व्यापारी लोक असतात त्यांचे घरं देखील काही वेळेस त्या ठिकाणी आढळतात पहा. त्याला केंद्रीय व्यापारी क्षेत्र असते असे म्हणतात का, किंवा उदाहरण त्या ठिकाणी दिलं आहे. त्यानंतर पाहूयात सीमांकित भूखंड, त्यालाच रेखांकित भूखंड देखील म्हणतात. हे मोकळे भूखंड असतात ज्याचा वापर इमारतीच्या बांधकामासाठी केला जातो. म्हणजे जो काही शहराचा बाहेरचा भाग असतो तो थोडक्यात त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न. हे क्षेत्र प्रामुख्याने नागरी क्षेत्राच्या सीमेवर आढळतात. वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे कृषी खालील जमिनीवर या क्षेत्रात अतिक्रमण होतो. म्हणजे जे काही लोकसंख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी लोक येऊन राहिल्यामुळे त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ शकतं पहा. त्यानंतर संमिश्र भूमी उपयोजन पाहूया. शेवटचं हे त्याच्यातील एखाद्या क्षेत्रात जेव्हा संमिश्र भूमी उपयोजन होत असते तेव्हा विभिन्न प्रकारचे भूमी उपयोजन या क्षेत्रात एकत्रित पाहाव्यास मिळतात. निवासी, व्यावसायिक, औद्योगिक या प्रकारची भूमी उपयोजन एकाच क्षेत्रात एकत्रितपणे आढळून येते. आता तुम्ही
देखील एका हॉस्टेलमध्ये वगैरे राहत असाल, ते शाळा असेल त्याच ठिकाणी जे हे जे काही संमिश्र भूमी उपयोजन म्हणतात पहा, अशा क्षेत्रामध्ये घरे, व्यवसाय, दुकाने, शाळा, दवाखाने मोकळ्या जागी एकाच ठिकाणी असू शकतात पहा. हे संमिश्र म्हणजे त्या ठिकाणी सर्व मिक्स किंवा सर्वच जण एका ठिकाणी राहतात अशा प्रकारे. हे नेहमी लक्षात ठेवा. या ठिकाणी पाहूयात भूमी उपयोजन व भूमी आच्छादन यात फरक आहे. आता भूमी उपयोजन आणि आच्छादन मगाशीच खूप वेळा आलता ते पाहूयात. बऱ्याच वेळा शब्दांचा वापर समानार्थी म्हणून केला जातो, पण दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. भूमी आच्छादन म्हणजे भूमीवर आढळणारे प्राकृतिक घटक जसे की वने, पाणी, बर्फ इत्यादी, आणि त्याउलट भूमी उपयोजन म्हणजे त्या भूमीचा उपयोग मानव कोणत्या कारणासाठी करीत आहे हे होय. म्हणजे भूमी आच्छादन आणि उपयोजन ह्याच्यातील फरक समजून घेतला असेल तुम्ही. एवढंच लक्षात ठेवू शकता. उपयोजन म्हणजे जे मानवासाठी केलेलं आहे आणि आच्छादन म्हणजे जे नैसर्गिकरित्या केलेलं आहे. पहा उदाहरणार्थ बर्फ आहे, पाणी वगैरे दिलं आहे. या ठिकाणी उदाहरणार्थ पाहूयात भूमी उपयोजनाचं. भूमी उपयोजन उपयोग करमणुकीसाठी करणे. येथे भूमी आच्छादन जरी वनस्पती किंवा वनाखाली असले तरी त्याचा उपयोग भूमी उपयोजन करमणुकीसाठी होत असतो. एखाद्या क्षेत्रात भूमी आच्छादन व भूमी उपयोजन समजल्यास त्या क्षेत्राचे संपूर्ण आकलन आपल्याला होते. भूमी आच्छादन हे उपग्रहीय प्रतिमाद्वारे समजले जाऊ शकते, परंतु भूमी उपयोजन हे उपग्रहीय प्रतिमाद्वारे सांगितले जाऊ शकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी जो काही हे आच्छादन आहे हे काही वेळेस बदलत असतं पहा भूमी उपयोगाचं. त्यामुळे जो काही उपग्रह आहेत ते देखील त्या ठिकाणी सारखं चेंज वगैरे करत नसतात पहा. त्यामुळे भूमी आच्छादन हे उपग्रही दृष्ट्या दिसत असतात. उदाहरणार्थ एखादा शाळा वगैरे तुम्ही सर्च केलात तर गुगल मॅपवर तर तुम्ही त्या ठिकाणी शाळांची नावे वगैरे दिसत असतात, ग्राउंड दिसत असतं, पण त्यावेळेस ग्राउंड दिसत असतं पण तुमचं जो काही बाहेरचा आतील जो काही सराउंडिंग्स किंवा संमिश्र भूमी उपयोजन आहे ते काही वेळेस दिसत नाहीत. शोधा पाहूया. या ठिकाणी पाहूयात. या पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठाशी इयत्ता 11वी भूगोल पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठाची तुलना करा. वर्गात चर्चा करा. भूमी आवरण, भूमी उपयोजन यात दिसणाऱ्या बदलाबाबत वर्गात चर्चा करा. आता मुखपृष्ठ म्हणजे जो काही तुमचा पुट्टा आहे त्याचा वरचा भाग, त्या ठिकाणी जे काही चित्र आहेत ते तुम्ही समजून घेतलं असेलच मला वाटतं. त्यानंतर 11वीचं जो काय आहे त्याच्याविषयी तुम्ही तुलना करू शकता वाटल्यास. आता 11वीमध्ये मला वाटतं या ठिकाणी जे काही शहरं नगरे असे काय दिले नाहीत, आणि 12वीमध्ये हे जे काही शहरे नगरं आणि औद्योगिक प्रदेश किंवा या ठिकाणी साखर कारखाना, पर्यटन वगैरे, समुद्र वगैरे दिसेल तुम्हाला. या सर्व गोष्टी या ठिकाणी दिल्या आहेत. आणि तिकडे वरती कोपऱ्यात ते खाणकाम वगैरे दिले आहेत, रेल्वे दिलं आहे या ठिकाणी. अशा जे काही गोष्टी आहेत ते तुम्ही तुलनात्मक केले असेल. पहिल्यांदा पुस्तक हातात घेतल्यावर तुम्ही जो काय पुढचा पृष्ठभाग आहे हे मुखपृष्ठ आहे त्याला तुम्ही पाहिला असेलच. त्यानंतर पाहूयात ग्रामीण आणि नागरी झालोर क्षेत्र. आता झालोर क्षेत्र म्हणजे काय, ग्रामीण आणि नागरी दोन्ही माहिती आहेत तुम्हाला. तर झालोर क्षेत्र म्हणजे काय, झालोर म्हणजे या दोन्हीमधील ज्यावेळेस या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या त्याच्यामधील जो काही अंतर असतो किंवा त्यामधील क्षेत्र असतो त्याला झालोर क्षेत्र म्हणतात. ओके. म्हणजे ग्रामीण म्हणजे काही गावं हे शहरापासून लांब असतात, लांब म्हणजे बऱ्याच लांब असतात, काही शहराजवळच असतात. आणि ह्या दोन्हीमधील जे काही अंतरमधील जे काही क्षेत्र आहे त्याला झालोर क्षेत्र असं म्हणतात. तुम्हाला नागरी व ग्रामीण प्रदेश म्हणजे काय हे समजले आहे असा विचार करा की या दोन प्रदेशामधील क्षेत्राला काय म्हणतात, तर त्याला झालोर क्षेत्र म्हणतात. पहा अशाच प्रकारे मी तुमच्याशी चर्चा केली आहे. तुमचे जर टीचर वगैरे विचारलं तर त्यांना सांगत जावा किंवा प्रश्नांची उत्तर देत चला, कारण मी तुम्हाला तर शिकवतच आहे. म्हणजे तुम्ही देखील वर्गात देखील काही वेळेस फास्ट मूव्हर होऊ शकता. काही वेळेस तुमचे सर देखील विचारत असतात क्षितिज म्हणजे काय, काही मुलांना क्षितिज म्हणजे माहिती नसतो, क्षितिज म्हणजे लक्षात असू द्या. अशा जे काही गोष्टी आहेत मी आतमध्ये सांगत असतो, त्या जे काही अर्थ आहेत ते तुम्हाला पेपरला विचारत नाहीत तरी पण तुम्ही लक्षात ठेवणं हे गरजेचे असते. आता मगाशीच म्हटल्याप्रमाणे क्षितिज म्हणजे ज्या ठिकाणी जो काही ढगाचा भाग आहे तो आपल्याला टेकल्यासारखं भास होतो त्याला आपण क्षितिज म्हणतो. पहा म्हणजे त्या ठिकाणी आपण गेल्यावर त्या ठिकाणी नसणार आहे ते, म्हणजे पुढे गेल्यावर अजून दिसणार आहे. म्हणजे जो काही जमिनीचा जो काही वरचा भाग किंवा जो काही आकाशाचा भाग टेकल्यासारखं वाढतो त्याला आपण क्षितिज म्हणतो. परत आपण भौगोलिक स्पष्टीकरण. ग्रामीण व नागरी क्षेत्रातील भूमीस ग्रामीण क्षेत्र असे, ग्रामीण झालोर क्षेत्र असे म्हणतात. दोन्हीतील क्षेत्राला नागरी झालोर क्षेत्र असे म्हणतात.
तर झालर हा काही वेळेस शब्द तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो, त्यामुळे आत्ताच लक्षात ठेवा. म्हणजे काही वेळेस एक गाळलेली जागा किंवा सविस्तर उत्तरेला यामध्ये विचारल्यावर हा जेव्हा समजत नाही त्यावेळेस तुम्हाला हा शब्दाचा अर्थ न समजल्यामुळे त्या ठिकाणी तुमचं लिहिणं हे राहत असतो. या क्षेत्रात ग्रामीण आणि नागरी अशी दोन्ही वैशिष्ट्ये आढळतात. हे क्षेत्र वेगळे नसून या मधील संक्रमण क्षेत्र असते, म्हणजे त्याच्या दोघांमधील क्षेत्र असते. पण या क्षेत्रात सरळ मिसळ दोन्ही बाजूनी झाले असते, म्हणजे तिकडून थोडे इकडून थोडे. काही वेळेस नागरी भाग वाढल्यामुळे या भागामध्ये देखील काही लोक येत असतात. ग्रामीण नागरी झालर क्षेत्रातून अनेक नागरिक मध्यवर्ती शाखा भागामध्ये त्यांच्या कार्यालयात किंवा आर्थिक संस्थांमध्ये कामासाठी येतात. यासाठी ते वाहन प्रवास करतात, म्हणजे त्यामधील जे काही वाहन प्रवास आहे किंवा रस्ते जोडलेले असतात किंवा रेल्वे जोडलेले असतात, तर त्यावेळेस ते देखील एक झालर क्षेत्रामध्ये देखील आढळतो. पहा, ज्यावेळेस नागरी भागाच्या विकासाबरोबरच विस्तारही वाढतो त्यावेळेस त्याला नागरी प्रवरण असे म्हणतात. प्रवरण म्हणजे ज्याचा जो भाग आहे तो वाढत असल्यास त्या दिसतो त्या ठिकाणी नागरी प्रवरण म्हणतात. ग्रामीण नागरी झालर क्षेत्रात ग्रामीण व नागरी असे दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन आढळते. म्हणजे ग्रामीण आणि नागरी या दोन्ही भागामध्ये भूमी उपयोजन, या दोन्हीमधील जे काही भूमी आहे ते देखील भूमी उपयोजनामध्ये येते. आपण नागरी आणि ग्रामीण या दोन्हीचं भूमी उपयोजन पाहिले. त्याचप्रमाणे या ठिकाणी झालरचे देखील भूमी उपयोजन आढळतात. पहा, तर पाहूयात आपण झालर क्षेत्राच्या रचना त्यामुळे गुंतागुंतीची असते. या भागात 2 प्रकारच्या शासकीय सेवा आढळतात. उदाहरणार्थ ग्रामपंचायत आणि नगरपालिका. म्हणजे जे काही झालर क्षेत्रामध्ये आहे त्यामध्ये देखील काही वेळेस ग्रामपंचायत आणि नगरपालिका या दोन्ही आढळतात. ग्रामपंचायत हे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी किंवा नागरी भागामध्ये त्या ठिकाणी नगरपालिका आढळतो. पहा, झालर क्षेत्राजवळ नागरी क्षेत्र स्वतःची ओळख घालवून बसते. म्हणजे की झालर क्षेत्र आहे ते नागरी क्षेत्रात जो काही प्रदेश आहे तो वाढल्यामुळे त्या ठिकाणी जो काही प्रदेश आहे झालर क्षेत्र काही वेळेस नष्ट होऊ शकतो. पहा, प्रत्यक्षात ही नगरे मोठ्या शहरात विलीन होऊन जातात व ते मोठ्या शहराच्या भौगोलिक प्रदेशाचा भाग बनतात. पहा, म्हणजे हा जो काही नागरी भाग आहे तो वाढल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावर प्रभाव पडताना दिसतो आपल्याला. मोठ्या शहरापासून दूर असलेली नगरे मात्र स्वतःची ओळख सांभाळून राहतात. या नगरांचे प्रश्न वेगळ्या स्वरूपात असतात. हे प्रश्न प्रामुख्याने सोयीसुविधा व वाहतुकीचे असतात. म्हणजे काही आतमधील जे काही नगरे वगैरे असतात, तुम्ही गाव आणि शहरामध्ये देखील आतमध्ये नगरे तुम्ही पाहिले असेल, तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये किंवा नगरामध्ये असेल. या सोयी या भागाच्या कमी दर्जाच्या असतात असे आढळते. झालर क्षेत्रातील ग्रामीण भागातही काही प्रमाणात विविधता आढळते. आता जे काही ग्रामीण भाग आहे ते देखील काही वेळेस वाढतो झालर क्षेत्रामध्ये, काही वेळेस कमी देखील होत असतो. पहा, काही वेळेस स्थलांतर देखील होत असतात, जे नागरी भागामध्ये वाढत असतो आणि काही वेळेस ग्रामीण भाग हे देखील नागरी भागामध्ये समावेश होत असतो. शेतीसाठी वापरत असलेली जमीन निवासी क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्रात परावर्तित होते. म्हणजे काही निवासी क्षेत्र आहे ते काही वेळेस एखादे उद्योगधंदे त्या ठिकाणी स्थापन झाल्यावर किंवा झालर क्षेत्रामध्ये काही वेळेस त्या ठिकाणी उद्योगधंदे वगैरे स्थापन होत झाल्यास त्या ठिकाणी जो काही प्रदेश आहे तो देखील काही वेळेस औद्योगिक क्षेत्रामध्ये मोडत असल्यामुळे नागरी क्षेत्र त्या ठिकाणी काम करत असतो. पहा, म्हणजे वाढत असतो. काही वेळेस पूर्णतः ग्रामीण भाग तसाच राहून तो भाग शहराशी केवळ नागरिकांच्या राहण्यासाठी व शहरांच्या रोजच्या प्रवासासाठी वापर केला जातो. नागरी झालर क्षेत्राच्या पुढे ग्रामीण झालर क्षेत्र असते. आता नागरी आणि ग्रामीण या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आणि झालर या क्षेत्र काही वेळेस कमकुवत होत जातो, काही वेळेस कमी होतो, एकदमच अशा देखील गोष्टी घडत असतात. पहा, या भागातील ग्रामीण भाग काही प्रमाणातच नागरीकरणाने संक्रमित झालेला आढळतो. म्हणजे नागरीकरण म्हणजे त्या ठिकाणी लोक जास्त आढळल्यामुळे त्या ठिकाणी जो काही भाग आहे तो संक्रमित होताना दिसतो, म्हणजे तो ठिकाणी वाढत असताना त्यामुळे झालर क्षेत्र कमी होत असतो. पहा, त्यानंतर पाहूयात आपण उपनगरे. उपनगर नंबर मला वाटतं 27वर आहे मी. महानगराच्या सीमावर लहान आकाराची नगरे, लहान शहरे किंवा मोठी नगरे असतात. म्हणजे नगर हा शब्द तुम्ही ऐकला असेल, उपनगर वगैरे माहिती असेल तुम्हाला, उदाहरणार्थ तालुका, अशा गोष्टी तुम्हाला माहिती असेल. अशा नागरी क्षेत्रात उपनगरे असे म्हणतात. आता उपनगरे म्हणजे या ठिकाणी थोडक्यात व्याख्या दिली आहे. पहिलं उपनगरे म्हणजे समजावून घ्या, म्हणजे बाकी सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप समजतील. काही वेळेस समजले नसतील तरी पण
ते उत्तर लिहिण्यास देखील काही वेळेस सोपे जातील पहा. उदाहरणार्थ पाहूयात. भाडुंप, कल्याण, विरार इत्यादी मुंबई महानगराची उपनगरे मानली जातात. तुम्ही मुंबईमध्ये वगैरे राहत असाल त्या ठिकाणी ही जी काही क्षेत्रे आहेत ती तुम्हाला माहिती असतील अशी मी आशा करतो. कल्याण हे तर माहिती असेल. या गोष्टी तुम्ही वाटल्यास गुगलवर मॅपवर सर्च करून पहा. मुंबई त्यापासून किती अंतरावर आहे ते देखील पहा. ही सर्व लहान मोठी नगरे मुंबई शहराच्या विकासाच्या परिणामाने वाढलेली आहेत. त्याचप्रमाणे वाकड, हिंजवडी ही पुण्याची उपनगरे आहेत. हे उपनगरे त्याने समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला वाटल्यास काही नगरांची नावे दिले ते वाटल्यास ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर करून पहा या ठिकाणी दिले आहे. खालीपैकी कोणत्या समस्येचा तुमच्या शहर किंवा नगरात ग्रामीण क्षेत्रात सामोरे जावे लागतं. तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. मगाशी मी या सर्व समस्यांची चर्चा केली आहे. तर समस्या लिहू शकता या ठिकाणी. जे काही मागच्या वेळेस आपण चर्चा आहे ती वेगळ्या गोष्टीवर मागच्या व्हिडिओमध्ये केलेला होता. अशा प्रकारे तुम्ही प्रश्न आणि समस्यांचा उत्तर करू शकता. आता समस्या आहेत. पहिला आर्थिक. आता ग्रामीण भागामध्ये तुमच्या ग्रामीण क्षेत्रात त्या ठिकाणी पतपुरवठा पाहिजे. हा महत्त्वाचा भाग आहे. आर्थिक क्षेत्रातील एक समस्या मी सांगितली. तसेच काही समस्या तुम्ही शोधू शकता. करून पहा तुम्ही. हे तुमच्यासाठी आहे पहा. त्यानंतर नकाशाशी मैत्री दिलेला आहे. या ठिकाणी एक नकाशा आहे तुम्हाला दिसेलच. सूची आहे. सूचीकडे लक्ष द्या पहिला. ओके दिलात. हां, या ठिकाणी 2 नकाशे आहेत. दोन्ही सेमच आहेत. फक्त त्याचे साल बदलले आहेत. या ठिकाणी एखाद्या कोपऱ्यात तुम्हाला पाहायला मिळेल 2017 आणि 2007. हे पहिला नोट डाऊन करून घ्या. त्यावेळेसच हे 10 वर्षाचा फरकामुळे हे जे काही नगरे आहेत ते मिळताना दिसतात पहा. या ठिकाणी पाहूयात आपण नकाशाच्या मैत्रीमध्ये. इचलकरंजी शहराचे नकाशे खाली दिले आहे. या शहरात काळानुसार कोणकोणते बदल झाले आहेत याचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तर लिहा. आता काळानुसार कोणकोणते बदल झालेत वाटल्यास तुम्ही नकाशावर एकदा लक्ष फिरवा. ओके, पॉज करून फिरवलात. सूची पहा एकदा. पाहिलात. ओके, त्यानंतर काही प्रश्न आहेत ते पाहूयात आपण. सूचीमध्ये दिले भूमी उपयोजन कोणत्या रंगात दाखवले. आता या ठिकाणी भूमी उपयोजन या ठिकाणचे जे काही रंग आहेत ते तुम्हाला माहिती असेल. या ठिकाणी रंग तुम्हाला दिले आहेत. मग भूमी उपयोजनाचे निवास या ठिकाणी जास्त आहे. अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते पाहूयात आपण. निळ्या रंगाने सलग रेषा आणि काळ्या रंगाची सलग रेषा काय दर्शवते. निळ्या आणि काळ्या रंगाची जे काही रेषा आहे ते सूचीमध्ये दिले आहेत. तर काळ्या रंगाचा हा जो काही तो रस्ते दाखवतो. तर निळा हा पंचगंगा नदी दाखवतो पहा. नकाशातील नदीचे नाव काय. नदी पंचगंगा नदी आहे पहा या ठिकाणी. नकाशातील कोणत्या 2 गावांची नावे आहेत. त्या ठिकाणी मला वाटतं इचलकरंजी क्षेत्र गाव आहे. त्याप्रमाणे साजणी हे देखील गाव असेल पहा. त्यानंतर नांदणी, हरोळी हे देखील या ठिकाणी शेजारचे गाव आहेत पहा. असतील असं मला वाटतं. कारण त्या ठिकाणी जो काही रोड आहे तो जाताना दिसतो आणि त्या रोडवरच त्या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे पहा. नकाशा जे नगर दाखवले ते कोणते. त्या ठिकाणी 2 नगरे दाखवलेत वाटल्यास तुम्ही पाहू शकता. नगरांच्या ठिकाणी नावे आहेत. तर शाहू नगरी आहे या ठिकाणी किंवा नगर आहे ते वाटल्यास तुम्ही पाहू शकता. अजून एक तुम्ही हुडकून काढू शकता कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. हे दोन्ही नकाशे कोणत्या काळातील आहेत. तर 2007 आणि 2017 हे तुम्ही लक्षात ठेवा. दोन्ही नकाशाची तुलना करता कोणते भूमी आच्छादन कमी झाल्यास दिसेल. तर भूमी आच्छादन म्हणजे तुम्हाला नक्कीच माहिती आहे. कारण वाटल्यास अजून एकदा तुम्हाला माहिती आहे का जाऊन त्यामध्ये पाहू शकता. आणि हे जे काही कृती हे जर 7वा प्रश्न तुम्ही करू शकता पहा. कोणकोणती भूमी आच्छादन वाढल्यास दिसत आहे हे देखील प्रश्न तुम्ही सोडवा. आणि पुढचे जे काही प्रश्न आहेत ते सोप्याच आहेत. ते तुम्ही भूमी आच्छादनाप्रमाणे सोडवू शकता. पुढचे 3 क्वेश्चन हे तुमच्यासाठी ठेवतो. वाटल्यास तुम्ही ते सोडवाल अशी मी आशा करतो. भौगोलिक स्पष्टीकरणाकडे जाऊयात आपण. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराचा 2007 व 2017 या काळातील नकाशातील पुढील बाबी आढळतात. आता बाबी कोणकोणत्या पाहूया त्या ठिकाणी. या नकाशात मुख्य शहर व आजूबाजूचे क्षेत्र पाहायला मिळते. मुख्य शहर म्हणजे त्या ठिकाणचं जो काही इचलकरंजी शहर आहे ते तुम्हाला पाहायलाच मिळतातच. त्याच्याबरोबर साईडचे जे काही क्षेत्र आहे ते देखील पाहायला मिळत असेल. कृषी क्षेत्र या ठिकाणी सर्वात जास्त आहे पहा. निवास देखील जास्त आहे. नकाशामध्ये वेगवेगळ्या रंगाने भूमी आच्छादन व भूमी उपयोजन दाखवले आहे. नकाशाचे बारकाई निरीक्षण केले असता असे लक्षात येते की आच्छादनातील
जमिनीचे क्षेत्र कमी झाले असून त्या जागी त्याच्या औद्योगिक क्षेत्र आले. आता औद्योगिक क्षेत्राचा जो काही कलर आहे ते तुम्ही पाहिलात तर त्या ठिकाणी लक्षात येईल. औद्योगिक क्षेत्र म्हणजे त्या ठिकाणी जो काही निळा जो काही कलर आहे तो वाढताना दिसतो आपल्याला, त्याला औद्योगिक क्षेत्र किंवा उद्योग आहे त्या ठिकाणी पाहू शकता. त्याचप्रमाणे विरळ वस्ती बांधकामातील क्षेत्रात रूपांतर दाट वस्ती बांधकाम क्षेत्राखाली झाले आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी खाणकाम क्षेत्राला विकसित झालेला आढळतो. जो काही खाणकाम क्षेत्र आहे ते तुम्ही पाहिलात तर आकृती सूचीप्रमाणे ते तुम्हाला वाढताना दिसेल 7 आणि 17 मधील. प्रदेशातील करमणुकीचा व विरंगुळ्याचा विरंगुळ्याचे ठिकाणही कमी झाल्याचे लक्षात येते. या ठिकाणी ही दाट शहरीकरण पाहावयास मिळते. असेही लक्षात येते की या 10 वर्षाच्या काळात वाहतूक मार्गाच्या दोन्ही बाजूस शहरीकरण वेगाने झाले. जे शहरीकरण देखील वाढत गेले पहा. म्हणजे निवासी लोक देखील वाढत आहेत, उद्योगधंदे, रस्ते हे देखील वाढत आहेत पहा. अशा प्रकारे हे तुम्ही पाहिलं असेल. त्यानंतर पान नंबर 30 आणि 31वर तुम्हाला अजून एक नकाशा दिला आहे, ते तुम्ही सोडवेल अशी मी आशा करतो. या ठिकाणी देखील मी आत्ता सोडवल्याप्रमाणे सेम आहे. तुमचे मत या ठिकाणी मांडायचे तुम्ही मांडू शकता. जे काही त्या ठिकाणी भौगोलिक स्पष्टीकरण आत्ताचं वाचल्याप्रमाणे अशा प्रकारे तुमचं मत असेल हे लक्षात ठेवा. त्यानंतर पान नंबर 31वर आपण मगाशीच पाहिलं आहे, जे काही बदल आहेत ते बदल झालेले आहेत. वाटल्यास मी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं असं मला वाटतं. त्यानंतर तुमच्यासाठी स्क्रीनवर पहा वाटल्यास इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. ग्रामीण भूमिपूजन, नागरी भूमिपूजन या दोन्हीपैकी एक तुम्हाला पेपरमध्ये वगैरे पडेल पहा. ग्रामीण नागरी झालर क्षेत्र सविस्तर स्पष्ट करा. आता या दोन्ही जर नाही पडले तर झालर क्षेत्र हे तर पडणारच आहे तुमच्या पेपरला. हे तुम्ही तिन्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता, कारण हे इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून मी नोट करत असतो. त्यानंतर या स्क्रीनचं जर PDF पाहिजे असेल तर टेलिग्रामला भेट देऊ शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यानंतर आता मी इथे संपतो. जय हिंद, जय भारत.